आपण हे दृश्य पाहतोय प्रयागराज मधली ही दृश्य आहेत आणि प्रयागराज मध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत योगी आदित्यनाथ हे सुद्धा उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। ज्या ठिकाणी संगमाचं स्नान आहे त्या संगमाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्नान करणार आहे। महाकुंभामध्ये मोदींचं हे स्नान बघायला मिळेल। 144 वर्षांनंतर महाकुंभचा हा योग जो आहे तो जुळून आलेला आहे। प्रयागराज या ठिकाणी हा महाकुंभ होतोय आणि त्या पार्श्वभूमीवरती आता सर्व तयारीचा आढावा सुद्धा या आधी घेण्यात आलेला होता आणि आता योगी आदित्यनाथ संपूर्ण माहिती या महाकुंभासंदर्भातली देत असताना दिसतंय। अधिकचे अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप देत आहे। प्रमोद, एकंदरीत जर आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी शाही स्नान करणार असल्याचं कळतंय। अवघे काही दिवस आता या महाकुंभाचे शिल्लक राहिले आहे। सविस्तर माहिती या संदर्भात। आज सेजल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयागराजला काही वेळापूर्वी पोहोचलेले आहेत आणि प्रयागराजचा जो पवित्र त्रिवेणी संगम आहे त्या त्रिवेणी संगमावरती देखील पंतप्रधान पोहोचलेच असल्याचं आपल्याला दृश्यांमधून बघायला मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जर प्रामुख्याने सांगायचं झालं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील आहेत आणि योगी आदित्यनाथ ही सगळ्या महाकुंभाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देताना आपल्याला बघायला मिळते। बोटीमधनं फेरफटका पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रिवेणी संगमावरती मारत आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्रिवेणी संगमावरती पवित्र स्नान जे आहे ते करणार आहेत। 3 नद्यांची पवित्र संगम म्हणून त्रिवेणी संगमाकडे बघितलं जातं। खरं तर 144 वर्षांच्या नंतर महाकुंभचा हा पवित्र योग आलेला आहे आणि त्या योगामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पवित्र स्नान करणार आहेत। मागच्या काही दिवसापासून जसं तुम्ही सांगितलं सेजल तसं साधारणतः 13 जानेवारीपासून या महाकुंभाला सुरुवात झालेली आहे। पवित्र 3 ते 4 पवित्र स्नान झालेले आहेत आणि देशभरातून कोट्यावधी लाखो भाविक जे आहेत ते पण त्रिवेणी संगमावरती स्नानासाठी पोहोचलेले होते। अनेक मोठे अधिकारी असतील, अनेक राजकारणी असतील, या सगळ्यांनी त्रिवेणी संगमावरती जाऊन पवित्र स्नान केलेलं होतं आणि त्यानंतर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पवित्र स्नानासाठी पोहोचलेले आहेत। शेजार जर सांगायचं झालं तर काही वेळामध्ये पंतप्रधानांचं स्नान झाल्याच्या नंतर जी माहिती मिळते त्या माहितीनुसार साधू संत आणि जे महंत त्या ठिकाणी प्रयागराजमध्ये आलेले आहेत त्या प्रयागराजमधील महंतांची देखील संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी साधू शकतात। त्यांच्यासोबत ते संवाद साधून महाकुंभाची माहिती देखील त्यांच्याकडनं घेतील। खरं तर आपण जर प्रामुख्याने सांगायचं झालं सेजल तर महाकुंभाच्या पूर्वी तयारीचा आढावा घेण्यासाठी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले होते आणि त्यांनी चोख सांगितलेलं होतं की महाकुंभ हे श्रद्धेचं स्थान आहे। देशातील हिंदू आराध्य श्रद्धेचं स्थान असल्यामुळं सगळी व्यवस्था प्रमोद, एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शाही स्नान तर करतील मात्र काही दुर्घटना सुद्धा या कुंभमेळ्यामध्ये घडलेल्या आहे त्या संदर्भात सुद्धा माहिती पंतप्रधान घेणार आहेत का? आग लागलेली होती, चेंगराचेंगरी झालेली, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा ते आढावा घेणार आहेत का? या संदर्भात काय माहिती? सेजल अधिकृत पद्धतीने तसं पंतप्रधान कार्यालयाकडनं सांगितलं गेलेलं नाहीये किंवा कळवलं गेलेलं नाहीये। पण चेंगराचेंगरीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आपल्याला आठवत असेल सेजल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेव्हा ही बातमी समजली त्यानंतर त्यांनी योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत संवाद साधलेला होता। मला आठवतंय पहाटेपासून सकाळी 8 वाजेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 वेळा योगी आदित्यनाथ यांच्यासोबत फोनवरती संवाद साधलेला होता आणि त्या घटनेची तेव्हा माहिती घेतलेली होती। जे जखमी झालेले आहेत त्या जखमींना देखील योग्य उपचार मिळावेत अशा सूचना तेव्हा त्यांनी प्रशासन असेल किंवा योगी आदित्यनाथ त्यांना दिलेले होते आणि त्यानंतर सगळ्या जे आजारी पडलेले होते किंवा त्या सगळ्यामध्ये जे जखमी झालेले होते त्यांच्यावरती उपचार देखील झाले होते। आजच्या पंतप्रधानांच्या शेड्यूलनुसार तशी त्यांची भेट घेण्याची कुठलीही नियोजित कार्यक्रम नाहीये। मात्र अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना निश्चितच प्रमोद या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाकुंभ मेळ्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर ते शाही स्नान करणार आहेत। तर सध्या या शाही स्नानासंदर्भातली प्रत्येक घडामोड तुम्ही साम टीव्हीवर बघू शकणार आहातच। मात्र याशिवाय इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्यांचा आढावा वेगवान स्वरूपात। पुण्यात 75,000 लाडक्या बहिणींवर टांगती तलवार आहे आणि त्या अपात्र ठरण्याची शक्यता आहे। पुण्यात तब्बल 75,100 लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावे कार असल्याचं निष्पन्न झालं। जिल्हा परिषदेकडे त्यांची यादी आली आहे। त्यानुसार अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन पडताळणी करतील। अमरावतीमध्ये लाडक्या बहिणींनी योजनेचे पैसे नाकारले। आतापर्यंत 14 लाडक्या बहिणींनी स्वतः अर्ज केले आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारलाय। त्यामुळे लाभ न घेणाऱ्या महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। अमरावतीमध्ये 7,08,187 महिला लाभार्थी आहेत आणि यातील 20,000 अर्ज बाद झाले।
कल्याण शिरफाटा रस्ता 5 दिवस बंद राहणार आहे, तर निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी आजपासून 10 फेब्रुवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत रस्ता बंद असेल। या दरम्यान पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। 10वी आणि 12वीच्या संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असेल। कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य शिक्षण मंडळानं हा निर्णय घेतला। परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडल्यास दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीला सुरू होईल। आता पालकांच्या खिशाला आणखी कात्री बसेल, कारण रिक्षा टॅक्सीनंतर शाळेच्या बसचा प्रवास महागणार आहे। शाळेच्या बसच्या भाड्यात 18% भाडेवाढ होणार अशी माहिती शालेय बस संघटनेनं दिली आहे। राष्ट्रीय महिला आयोग विवाहपूर्व समुपदेशन करेल। राष्ट्रीय महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींपैकी 50% तक्रारी या कौटुंबिक वादाच्या आहे। जोडप्यांना योग्य विवाहपूर्व समुपदेशन मिळालं तर या तक्रारी कमी होतील आणि या विश्वासावर आयोगानं ही मोहीम आखली आहे। पुण्याच्या जुन्नरमध्ये किल्ले शिवनेरीमध्ये होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त वाहतुकीत मोठे बदल झाले। शिवजयंती उत्सवाच्या कालावधीत 18 ते 20 फेब्रुवारीला रात्री 12 वाजेपर्यंत जुन्नर परिसरात काही मार्गांवर एकेरी वाहतुकीचे आदेश जारी करण्यात आले आहेत। MSRTCच्या ठाणे विभागात 50 नव्या कोऱ्या लालपरी दाखल झाल्या। त्या सर्व बसेस लांब पल्ल्याच्या मार्गांवर सोडण्यात आल्या। त्यामुळे ठाण्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी झालेला आहे। सर्व गाड्यांमध्ये पुशबॅक आणि सीटजवळ चार्जर उपलब्ध करून दिल्यानं प्रवाशांना दिलासाही मिळाला आहे। मध्य रेल्वेने गर्दीचं नियोजन करण्यासाठी CSMT हैदराबाद आणि CSMT हैदराबाद हुसेन सागर या एक्सप्रेस गाड्यांच्या संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला। या संरचनेमुळे प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होईल। हे बदल 3 मार्चपर्यंत 16 डब्बे एक्सप्रेसनुसार धावणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी मोफत पास मिळेल। एका वर्षात 4 महिने मोफत पासचा लाभ घेता येणार आहे। कल्याण शेरोडवरील निळजे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी वाहतुकीत बदल करण्यात आले। आज रात्रीपासून ते 10 फेब्रुवारीपर्यंत कल्याण शिरोडवर वाहनांना प्रवेश बंदी असेल। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठागाव मानकोली पुलाचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक विभागानं केलं आहे। वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे, त्यामुळे एकंदरीतच कल्याण शिरोडवर कुठली वाहतूक सोन्याच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ होताना दिसतेय, कारण गेल्या 24 तासात सोन्याच्या किमती 1000 रुपयांनी वाढल्यात। जळगाव सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याचे भाव 83,200 रुपये होते, तर GST सह सोन्याचे भाव 85,700 रुपये इतके झाले आहेत। रेल्वेमध्ये तब्बल 32,000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती होईल आणि या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे। केंद्र सरकारने कर्करोग आणि इतर गंभीर आजारांसाठी औषध आयात शुल्क माफ केलं। जवळपास 36 कर्करोगांच्या औषधांवरील आयात कर माफ झाल्यानं रुग्णांना दिलासा मिळाला। औषधांवरील कर माफ केल्यानं रुग्णांना कमीत कमी किमतींमध्ये औषधे मिळतील। औषधांवरील किमती कमी झाल्यानं अनेक रुग्णांना याचा फायदा होईल। अहिल्यानगरात आणखी 3 GBSचे संशयित रुग्ण आढळले। 3ही रुग्ण ग्रामीण भागातील असल्यानं संशयित रुग्णांची संख्या 4 वर गेली आहे। 3 रुग्णांवर अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। एका रुग्णावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार होत आहेत। तर नांदेड जिल्ह्यात GBS सिंड्रोमचा एकही रुग्ण नाही आहे। मात्र नांदेडहून पुणे आणि मुंबई या ठिकाणी ये जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे। खबरदारी म्हणून GB सिंड्रोमचा फैलाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नीलकंठ भोसीकर यांनी दिली आहे। दिल्ली विधानसभेचं तख्त कोण जिंकणार याचा फैसला आज होणार आहे। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे। मतदान केंद्रांवर कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीला सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी मतदानाचा हक्क बजावला। दिल्लीमध्ये आज 70 जागांसाठी ही निवडणूक पार पडते आहे।
दिल्लीच्या 70 जागांसाठी आज मतदान पार पडतंय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. निर्माण भवन केंद्रावर राहुल गांधींनी मतदान केलं. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये राहुल द्रविड नाराजीच्या स्वरात एका रिक्षा चालकासोबत बोलतोय. एका मालवाहू रिक्षानं राहुल द्रविडच्या कारला धडक दिली आणि त्यानंतरचा हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. सध्या आपण पाहतोय राज्यात वर्षा बंगला हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा बनलाय. असं मी का म्हणतेय, कारण वर्षा बंगल्यावर राहण्याच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती निशाणा साधलेला आहे. देवेंद्र फडणवीसांनी आपण पाहतोय तात्काळ वर्षा बंगल्यावर गेले पाहिजे, मात्र ते ताकही फुंकून पिताय असंही राऊत म्हणाले. त्यांनी शिंदे सरकार अंधश्रद्धेतून तर फडणवीस ईव्हीएम घोटाळ्यामुळे मुख्यमंत्री झाले असा टोला सुद्धा या दरम्यान लगावला. मुख्यमंत्री कोणी झाला तर तो आधी पहिली धाव घेतो ती वर्षा बंगल्यावर. आतापर्यंतचा इतिहास आहे किंवा परंपरा आहे, पण आमचे मुख्यमंत्री जात नाही आहेत. ते जरा ताक फुंकून पितात वर्षा बंगल्याबाबतचं असं मला दिसतं आहे आणि ते आवश्यक आहे. सागर बंगला आणि वर्षामध्ये काय 5 पावलाचं अंतर आहे. काय ते सागर बंगला रामटेकला आहे आणि वर्षा बंगला लखनौला असं नाही ना. पण ठीक आहे, त्यांनी काही योजना ठरवली असेल, पण त्यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे. हे सरकार जे आहे एकनाथ शिंदेचं जे आलं होतं तेच अंधश्रद्धेतून आलेलं आहे, निर्माण झालं होतं एका अंधश्रद्धेतून. आणि त्यानंतर आता जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत ते घोटाळ्यातून झालेले आहेत, ईव्हीएम घोटाळ्यातून. दरम्यान वर्षावर राहायला कधी जाणार याचं उत्तर फडणवीसांनी दिलेलं आहे. शिंदेंनी वर्षा सोडल्यावर राहायला जाणार असंही फडणवीसांनी यावेळेस म्हटलं. नेमकं फडणवीसांचं म्हणणं काय पाहूया. असं आहे की शिंदे साहेबांनी वर्षा सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे. त्याच्यापूर्वी काही छोटी मोठी कामं तिथे चालू होती. दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी 10व्या वर्गात आहे. 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरू होते. त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ, म्हणून मी काही तिथे शिफ्ट झालो नाही. परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी शिफ्ट होईल. पण इतक्या वेड्यासारख्या चर्चा, मला तर वाटतं माझ्या स्तराच्या माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये, अशा प्रकारच्या चर्चा आहेत. आणि आता पुढची बातमी महत्त्वाची आहे. खरं तर प्रयागराजमधल्या महाकुंभात दररोज काही ना काहीतरी नवीन घडतं. कधी मॉडेल साध्वी तर कधी ममता कुलकर्णी. त्यामुळे हा संपूर्ण महाकुंभ गाजतोय. मात्र आता महाकुंभातून थेट हिंदू राष्ट्राची घोषणा करण्यात आली आहे. हिंदू राष्ट्रासाठी संविधानाचा मसुदाही तयार करण्यात आलेला आहे. कसं असेल हे हिंदू राष्ट्र पाहूया. महाकुंभातून हिंदू राष्ट्राची घोषणा. 501 पानांचं नवं संविधान. महाकुंभात संविधानाचा मसुदा तयार. अखंड हिंदू राष्ट्राची पहिली राज्यघटना तयार झाली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. प्रयागराजच्या भूमीवर उत्तर आणि दक्षिण भारतातील 25 विद्वानांनी 12 महिने 12 दिवसात हिंदू राष्ट्राची राज्यघटना तयार केली आहे. 4ही खंडपीठाच्या शंकराचार्यांच्या संमतीनंतर ही घटना केंद्र सरकारकडे पाठवली जाईल. रामराज्य, श्रीकृष्णाचं राज्य, मनुस्मृती आणि चाणक्याचं अर्थशास्त्र यांच्या आधारे 501 पानांची राज्यघटना तयार करण्यात आली आहे. कशी असेल ही राज्यघटना पाहूया. 25 विद्वानांकडून 12 महिने 12 दिवसात हिंदू राष्ट्राची राज्यघटना तयार. रामराज्य, श्रीकृष्णाचं राज्य, मनुस्मृती आणि चाणक्याच्या अर्थशास्त्राचा आधार. 501 पानांची राज्यघटना तयार. 2035 पर्यंत हिंदू राष्ट्र घोषित करण्याचं लक्ष्य. राष्ट्रप्रमुखाची निवड केवळ निवडणुकीच्या आधारे. संविधानानुसार सर्व जाती धर्मांना भारतात राहण्याचा अधिकार. हिंदू राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला लष्करी शिक्षण अनिवार्य. जैसे ईसाइयों को जो अधिकार प्राप्त होंगे वही अधिकार प्राप्त होगा जो इटली में हिंदुओं को प्राप्त होगा. वही ये सब जगह होता है. ये यही नहीं है, ये और भी संवैधानिक व्यवस्था में यही है.
इटली में भी भारत का व्यक्ति प्रधानमंत्री नहीं बन सकता, इसीलिए सोनिया गांधी जन्मना नागरिक थी, इसलिए नहीं बन पाई हो। तो वो व्यवस्थाएं हमने इसमें बहुत कड़ाई से रखा है। जो त्वरित न्याय हमारे देश में अभी भी विलंबित न्याय है, व्यक्ति अपराध करता है और मरते दम तक उसको दंड नहीं मिल पाता है। इसमें दंड की एक आयु सीमा है। दरम्यान राज्यघटनेनुसार एकसदनी विधिमंडळ असेल आणि सभागृहाचं नाव संसद नसून हिंदू धर्म संसद असेल। संसदेची रचना कशी असेल पाहूया। संसदपटूंसाठी किमान वयोमर्यादा 25, मतदानासाठी वयोमर्यादा 16 वर्ष। जैन, बौद्ध आणि शीख धर्माच्या अनुयायांनाच निवडणूक लढण्याचा अधिकार। धर्मसंसदेच्या सदस्यांना मतदारसंघ भत्ता, वाहतूक आणि सुरक्षेची सुविधा असेल। धर्मसंसद सदस्य होण्यासाठी वैदिक गुरुकुलाचा विद्यार्थी असणं अनिवार्य असेल। जनतेला लोकप्रतिनिधीला पाय उतार करण्याचा अधिकार असेल। यासह न्याय, कर्मावर आधारित जाती व्यवस्था यासारख्या घटकांचा विचार करून हिंदू राष्ट्राची राज्यघटना तयार करण्यात आली आहे। त्यामुळे महाकुंभमेळ्याच्या निमित्तानं अखंड भारत आणि हिंदू राष्ट्राच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।